दुर्गे भवानी मां कल्याणी 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 दुर्गे भवानी मां
देवी भागवत महापुराण की श्री अम्बे मात की जगज्जननी जगदंबा देवी भगवतीच्या असीम कृपेने सुरू असलेल्या ज्ञानगंगेचा हा ओघ अमोघ अशा प्रवाहाचा आजचा आपला हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसाच्या कथा श्रवणाकरिता आपण सगळेजण ह्या ठिकाणी जमलेले आहात. सुंदर असं आयोजन आहे आणि या आयोजनामध्ये वातावरणात भर पाडण्याकरिता परमादरणीय हरिविद्यापरायण आमचे समाधान महाराज तबल्यावर आहेत. परमादरणीय हरिविद्यापरायण आमचे कुणाल महाराज आहेत ऑर्गनवर प्लस गायन करतात. ॲक्टोपॅडवर आमचे सुमित महाराज आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आमचे हरिभक्तपरायण भागवत महाराज शंभू साऊंड नगरदेवा. तसेच माझ्यासोबत माझे मालक आहेत, आदरणीय आमचे सर आहेत. या सप्ताहाचे सर्व आयोजन नियोजन करते मंडळी. तसेच या आपल्या कथेला अजरामर करण्याकरिता ज्ञानियांची माऊली व ब्रह्मरस यूट्यूब चॅनल या ठिकाणी आपल्याकरिता आमचे प्रवीण भाऊ घेऊन आलेले आहेत. म्हणजे काल जी कथा झाली आपली ती आपल्याला परत पाहता येते. ज्ञानियांची माऊली सर्च करायचं आणि त्याच्यावर परत ती कथा आपल्याला पाहायला येईल. महत्त्वाचे असणारे विचार ह्या ठिकाणी सांगितले जातात, ऐकवले जातात. आपण जेवढ्या निष्ठेनं कथा श्रवण करतोय तेवढीच तशी सवय आपल्या लेकरांनाही लागावी असं वाटत असेल तर त्यांना या ठिकाणी आणणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या धर्माचं ज्ञान त्यांना होणं महत्त्वाचं आहे. आपल्या ग्रंथांविषयीचं ज्ञान होणं त्यांना महत्त्वाचं आहे. पूजापाठ कशाला म्हणतात एवढं जरी कळलं आपल्या मुलांना भरपूर झालं. मग जेव्हा मोठे होऊन ते सत्यनारायणाच्या पोथीला बसतात, ब्राह्मण देवता सांगतात पाणी आचमन करा. कधी कधी असं होतं ते तांब्याच उचलून तोंडाला लावतील. पूजापाठच माहिती नाही तर काय करणार आहे. ते हातावर पाणी घ्या ना आचमन करा म्हणतात, हे तांब्या उचलून तोंडाला लावतील. काही सांगता येत नाही. नेमच नाही, धर्माचं ज्ञानच नाही म्हटल्यावर होऊ शकतं असं. ताटाच्या भोवती पाणी फिरवतात दुसऱ्याला पाहून तेही उलट्या हाताने फिरवतात. बारीक सारीक असणाऱ्या गोष्टी आहेत फार. आणि ह्या गोष्टी या गोष्टीतले असणारे जे बारकावे असतात हे ज्ञान आपले ग्रंथ आपल्याला देत असतात. आणि म्हणून आपल्याला ते शिकण्याची जेवढी गरज आहे तेवढीच गरज आपल्या लेकरांना सुद्धा शिकण्याची. म्हणून त्यांची गरज आहे इथं. ओढून ताणून का होईना तेवढा वेळ तरी ते मोबाईलच्या बाहेर राहतील म्हणून त्यांना कथेच्या ठिकाणी आणत जा. तुम्ही जाईपर्यंत जर झोपणारे नसतील तर तुम्ही गेल्यावर सुद्धा त्यांच्या हातात मोबाईलच दिसणार आहे तुम्हाला. काय करतील घरी राहून? मोबाईल खेळत बसतील. झोपलेले असतील तर कदाचित वेगळी गोष्ट असेल. पण समजा असं करत असेल तर ओढून ताणून आणायचं बसवायचं इथं. अभ्यास असेल तर ती एक वेगळी गोष्ट असते. पण तरुणांनी सुद्धा ही कथा ऐकावी. लहानांपासून तर तरुणांपर्यंत प्रत्येकानं कथा श्रवण करावी. अशी सुंदर कथा आहे. अबाल वृद्धांनी श्रवण करावी. स्त्री पुरुष सगळ्यांना समानतेचा हक्क जिथं दिला जातो ते ठिकाण म्हणजे कथेचं असणारं ठिकाण आहे. आणि म्हणून प्रत्येकानं जीवनात उतरवावी अशी असणारी ही कथा आहे. देवी भागवतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणाऱ्या, सुरुवातीला प्रश्न विचारलाय ना सुतजींना, कोणत्या देवांचं पूजन करायचंय आपल्याला. तर देवी भागवतामध्ये भगवान महादेवांचं सुद्धा पूजन सांगितलंय. श्रीहरींच्या असणाऱ्या कथा आहेत. आणि म्हणून इथं प्रत्येकाला न्याय आहे. प्रत्येक असणारी कथा आपल्याला इथं श्रवण करायला मिळणार आहे. भगवंताच्या विवाहाचा आणि जन्माचा असणारा प्रसंग येणार आहे. आणि म्हणून प्रत्येक देवाविषयीचं असणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला देवी भागवतातून मिळणार आहे. प्रत्येक असणाऱ्या भूमिकाला न्याय देणारं कोणी असेल तर ते देवी भागवत आहे. आणि म्हणून प्रत्येकानं श्रवण करावं. आणि ह्या संस्काराच्या असणाऱ्या गोष्टी असतात मला. लहानपणापासून आता काल ज्या कथेला आपण सुरुवात केली होती तो एक वेगळा विषय, तेही तुमच्या लक्षात आणून देईल. पण समजा लहानपणापासून संस्कार झालेत आपल्या लेकरांवर तर कदाचित वाम मार्गाला जाणार नाही. इतर काही दोष असेल, मागचं पाप असेल तो वेगळा भाग असतो.
पण हे संस्कार फार महत्त्वाचं काम करत असतात. आणि आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये तर माणसं जन्माला येण्याच्या अगोदरपासूनचे संस्कार सांगितले. गर्भाधान संस्कारापासून संस्काराला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर गर्भावस्थेत असणारे संस्कार वेगळे आहेत, जन्माला आल्यानंतरचे संस्कार वेगळे आहेत. आणि या संस्कारांची परंपरा आहे आपल्याकडे. हे संस्कार केले जातात त्या मानवावर, त्या जीवावर केले जातात आणि त्या संस्काराच्या नुसार मग ते पुढे जीवन व्यतीत करत असतात. फार महान असणारी संस्कृती, भाग्यवान माणसं आहेत आपण, अशा संस्कृतीत जन्म घेतलाय आपण. समजा संस्कृती मागे पडली असेल तर बऱ्याच असणाऱ्या इतिहासकारांनी, पुराणकारांनी ती आपल्या समोर पुन्हा आणून ठेवली. काही महामानवांची चरित्र अशी आहेत की त्या चरित्रातून आपल्याला ती संस्कृती अनुभवायला मिळते, जवळून बघायला मिळते, शिकायला मिळते. आणि एवढ्या सगळ्या कॉप्या पुरवून जरी आपण शिकत नसलो तर मग ऐकून काहीच उपयोग नसतो. तुम्ही म्हणाल असं काय चरित्र आहे की ज्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं? ऐका, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती आहेत. आणि गर्भावस्थेमध्ये होणारे संस्कार, बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. रामायणासारख्या, महाभारतासारख्या गोष्टी आऊसाहेबांनी वाचल्या. त्यातली जी पात्रे होती त्या पात्रांना अनुसरून जेव्हा जन्म झाला छत्रपतींचा, तेव्हा 1 दिवसाचं असणारं ते बालक असेल कदाचित, आणि त्या बालकाला मांडीवर घेऊन अपेक्षा त्यांना बोलून दाखवताय, या जगामध्ये अन्याय आणि अंधकार आहे. ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, शिवबा, त्या पद्धतीनं तुम्ही हातात धनुष्य घेणार ना, आणि ते धनुष्य घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा या अंधकाराला प्रकाशमय करायचं आहे, या अंधकाराचा नायनाट करायचा आहे. अन्यायरूपी असणारा जो राक्षस आहे, या राक्षसाला तुम्हाला सुद्धा मारायचं आहे. लहानशा लेकराच्या कानावर ह्या गोष्टी पडतात. आपल्यासारख्यानं पाहिलं असतं तर वेड्यात काढलं असतं आपण. 1 दिवसाचं मूल आहे म्हणून त्याला ह्या गोष्टी सांगणं कितपत योग्य आहे? काय फरक पडणार आहे त्याच्यावर? फरक नाही पडणार, पण संस्कार तर होत आहेत ना, त्याच्या कानावर त्या गोष्टी पडतायत. आणि आपली संस्कृती अशी सांगते, गर्भावस्थेमध्ये ऐकलेले अभिमन्यू गर्भात असताना चक्रव्यूहाचं भेदन करायला शिकलाच की नाही? मग संस्कार कधी होतात? गर्भावस्थेपासून संस्कार आहेत. आणि त्याच्यानंतरचे संस्कार, 1 दिवसाचा असणारा बाळ पाळण्यात घातला आणि त्या बाळावर संस्कार व्हावेत योग्य तो, याकरिता तो पाळणा हलवत असताना आऊसाहेबांनी त्यांच्या कानावर ते शब्द पडावेत याकरिता सुंदर असं संबोधन केलं. आपणही बाळाला पाळण्यात घालतो, आपणही काहीतरी म्हणतो, मी ते तुम्हाला नंतर विचारणार आहे. पण आपला इतिहास आपल्याला सांगतो आपल्या लेकरावर संस्कार कसे होतात ते. आऊसाहेबांच्या मुखातले शब्द आहेत, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, 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 झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. हे चंद्र जसा हा इंद्र शोभतो,
छत्रपती शिवाजी महाराज की बोल, श्री अंबे मात की जय. एका दिवसाचं बाळ पाळण्यात घातल्यानंतर त्या बाळाच्या कानावर शब्द पडलाय, इंद्र जसा हा चंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा. इंद्राचा असणारा रुबाबाई म्हणून छत्रपतींच्या जीवनामध्ये चालणं रुबाबात आहे, बोलणं रुबाबात आहे, बसणं रुबाबात आहे, उठणं रुबाबात आहे. आपणही बसतो, आपणही चालतो, आपणही बोलतो. ना आपलं चालणं बरोबर आहे, ना बसणं बरोबर आहे, ना बोलणं बरोबर आहे. सगळ्यांचंच नाही, पण तरी सुद्धा सांगते, सगळ्यांचं बसणं सांगते. बसणं बोलणं जरी मापात असलं तरी चांगले बसत नाही. आपण सरळ असा पाठीचा कणा ताट करून नाही जमत बसायला, त्याला रुबाबात बसणं असं म्हणतात. महाराजांची कुठलीही प्रतिमा बघा, बसलेली बघा, उभी असलेली बघा, गळ उतार होणारी बघा, घोडस्वार असणारी बघा, प्रत्येक प्रतिमेत रुबाब आहे. आणि हा रुबाब त्या पहिल्या दिवसापासून कानात ते शब्द पडलेत ना, इंद्र जसा हा चंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा. म्हणून इंद्राचा असणारा रुबाब आहे, चंद्राची असणारी सात्विकता आहे, स्वभावामध्ये शीतलता आहे. जे शब्द जसे कानावर पडत जातात तसे संस्कार होत जातात. मग आपणही आपल्या लेकरांना पाळण्यात घालतो, आपण पण पाळणं म्हणतो. कुठला म्हणतात महिला मंडळ, काय म्हणतात सांगा, पाळणाच म्हणतात का? आणि मग ते हळहळ कुत्र येऊ येऊ गाई कोण म्हणत? तुम्हीच म्हणतात. मी तर असंच ऐकलंय, अजूनपर्यंत तर मी असंच पाळणं ऐकलंय सगळ्यांच्या तोंडून. हा पाळणा फक्त आऊसाहेबांच्याच तोंडून ऐकलाय, पण आपला पायना मग असंच राहत. ते कुत्र लेवा मा नाही देवा मा नाही, ते त्यांना रस्त्यावर बसेल राहत. बरं, झोक्यात कोणाला टाकलंय? त्या पाळण्यात कोण आहे? बाळ आहे ना. आणि हड कुणाला म्हणतात? हड कुणाला म्हणतात? कुत्र्याला. आपल्या लेकराला हड म्हणतो का आपण? नाही ना. तरी सुद्धा त्याला असे गाणे म्हणतो झोक्यात टाकल्यावर. परिणाम काय होतो माहिती? हे पोरं गाडीवर फिरतात ना, मोटरसायकलीवर, फास्ट असणाऱ्या गाडीवर बसलेल्या कुत्र्याला लाथ मारून पुढे निघून जातात. ते हे संस्कार आहे, हा परिणाम आहे तो. ते झोक्यात झोपलाय होतं बिचारा, त्याचं आपणच त्याच्या कानावर ते शब्द आदळले. आणि अजून सांगते, त्या दिवशी ऐकलेली ती हडहड त्याची आयुष्य संपण्याच्या मार्गावर असते, पण हडहड संपत नाही माणसाची. हे आपणच लावलंय त्याच्या मागे. म्हणून एक एक पाऊल फार विचारपूर्वक उचलण्याची गरज आहे आपल्याला. हे सुद्धा श्रीमद देवी भागवत शिकवते आपल्याला. एक एक पाऊल उचलताना आपण काय क्रिया करतोय हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला परत फिरून मिळणार आहे, प्रत्येक गोष्ट पुन्हा आपल्या समोर उभी राहणार आहे. म्हणून पावला गणिक आपण काय करतोय हे मात्र विचारपूर्वक करणं महत्वाचं आहे. आणि आपल्या लेकरांवर राहिली गोष्ट संस्काराची, तर अशा पद्धतीचे संस्कार करावे लागतील. ही सुरुवात इथून झाली तर त्यांना सांगावं लागणार नाही रामायण कशाला म्हणतात, महाभारत कशाला म्हणतात, ग्रंथ कशाला म्हणतात, संत कशाला म्हणतात. नाही तर मग ते चप्पल घालून कथेला बसतात. असते ना. नसेल समजवलं, हे देवाचं व्यासपीठ आहे, इथं चप्पल घालून जात नाही, हे सुद्धा त्यांना समजवावं लागेल. खाली त्यांना म्हणावं लागेल, भाऊ चप्पल काढ, आणि मग ते काढून बसते. सगळं सांगावं लागतं. मग त्यांना म्हणलं देवाची पूजा करते, हेच बोट पुढं करणार आहेत. मग पितरांच्या बोटानं देवाची पूजा करायला मागं पुढे पाहणार नाही. हे बोट पितरांची पूजा करायचं असतं ना. देवाच्या पूजेचं बोट त्यांच्याकडून कधीच पुढे येणार नाही. बरं, लेकरांचं जाऊ द्या. 70 वर्षाची लेकरं येतात व्यासपीठावर बुक्का लावायला, आणि ते हे बोट पुढं करतात. त्यांना सांगावं लागतं, हे बोट नाही, हे बोट पुढं करा. आता कधी समजणार आहे? एक पाय केळीच्या सालीवर, दुसरा स्मशानात आहे ह्यांच्या. इकडच्या केळीच्या सालीवरचा निसटला तर थेट स्मशानात जाऊन पडणार आहे. तरी त्यांना माहिती नाही अजून की कोणत्या बोटानं बुक्का लावतात. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यात वेगवेगळे अनुभव येत असतात. म्हणून धर्माचं ज्ञान फार महत्वाचं आहे. आपण काय करतोय, काय शिकवतोय, काय देतोय. त्यांना अभ्यासात फार हुशार असतील, कदाचित 1 नंबर येत असेल, पण हेही महत्वाचं आहे ना.
पुस्तकी ज्ञान जेवढं महत्वाचं आहे तेवढे संस्कार सुद्धा महत्वाचे. म्हणून दोन्ही गोष्टी असावेत. आपली लेकरं सुसंस्कारितही असावे आणि सुशिक्षित सुद्धा असावेत. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्यासाठी. पुस्तकी ज्ञान असल्यावर माणसाळलेली नसतात ही माणसं. त्यांना जवळ माणसंही चालत नाही, एकटं राहणं पसंत करतात. त्यांना आपलं आपलं कळतं. पण सुसंस्कारित असतील तर सगळ्यांना घेऊन ते चालत असतात. घरी आलेल्या माणसांची अडचण होते पोरांना. लहान लेकरं लगेच रडायला लागतात आणि आई म्हणते त्याला सवय नाही ना कुणाला बघायची म्हणून रडतंय. पण असं नको व्हायला, म्हणून आपल्या लेकरांची सुरुवात अशी व्हावी. समजा ती वेळ गेली निघून, आता ही वेळ मात्र फार महत्वाची. इथं आणा, संध्याकाळी मुद्दाम त्यांना सांगा संध्याकाळ झाली दिवे लावा म्हणून. आपण काहीतरी कामं येतात असं दर्शवायचं आणि त्यांना ती सवय लावायची. अगोदर घराघरात शुभम करोती म्हटलं जायचं, आता तेही राहिलं नाही. लेकरांचं कदाचित पाठ असेल दिवा लावत असताना काय म्हणायचं असतं ते. म्हणून ह्या सवयी आपल्या अंगी असतील. संध्याकाळ झाल्यावर आई दिवा लावत असेल तर लेकरं लावणार असेल. तुम्ही बाहेर गावी जात, त्यांना माहिती संध्याकाळी आपण आपल्या घरात दिवा लागतो, ते लावतील. पण आपणच दिवे लावले नसतील तर ते काय लावणार आहेत. दिव्यांची गोष्ट सांगते, आपण लावले तर ते लावणार आहेत ना. मग पहिले आपण चांगले लावायचे, मग ते आपल्या पाठोपाठ लावायला तयार आहे. आपण संध्याकाळ होते का सकाळ होते रिमोट हातात धरून टीव्हीच्या समोर बसलेले असू, दिव्याचा आपला काही संबंधच येत नसेल, मग आपली लेकरं कशी काय लावते. म्हणून घरात संस्कार व्हावेत असं वाटत असेल त्यात आपली महत्वाची भूमिका असते महिला मंडळाची. आणि हे सगळं आपण करत राहिलो तर आपले लेकरं हे करतील. कथेत इथं काय चाललंय हे वर्णन करून त्यांना घरी सांगितलं की मग त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण होते. पण आपण फक्त औपचारिकता निभावण्यासाठी कथा श्रवणाला येत असो तर घडणार नाही कदाचित. आणि म्हणून त्यांना सुद्धा इथं येण्यासाठी प्रवृत्त करणं हे आपलं काम आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार व्हावेत असं वाटत असेल तर त्यांना इथं घेऊन या. पण काही महिला मंडळच सांगतात, अरे एवढ्यात काय करतो, तिथं आल्यानंतर अजून का तुझं वय एका कथा ऐकायचं म्हणतात ना, अजून तुझं वय एका कथा ऐकायचं असं म्हणतात. बरं आतापासून तिथं जाऊन काय करणार आहे, गळ्यात माळ घालशील. माळ घातली तर खायला प्यायला चालत नाही. आईचा फार जीव असतो ना लेकरामध्ये. मग ती आई त्या लेकराला म्हणते, अरे अजून तुझ्या नळ्या भरायला पाहिजे, इथला मग खाणं पिणं सोडदिशी तुला नळ्या भरावायला पाहिजे असं म्हणतात. समजा आता तुम्ही त्याच्या नळ्या भरवण्याचा विचार कराल तर ते 22 वर्षाचा झाल्यावर तुमच्या टिचवल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले दिवस चांगले जावे ह्याकरिता त्यांच्यावर संस्कार होणे फार महत्वाचे. फार फायदे आहेत. मुलं संप्रदायात आल्यावर फार मोठे मोठे फायदे. त्यांना तुमच्या कष्टाची जाण राहते. आई म्हणजे काय असते, बाप म्हणजे काय असते हे सगळं कळतं त्यांना. म्हणून संस्कारही केले जातात इथं, मनावरही संस्कार केले जातात. वाम मार्गाला जाणारेही इथं आल्यानंतर सुधारतात. मोठे मोठे सुधारलेत. देवी भागवताच्या श्रवणानं चांगले चांगले असलेले सुधारलेत. मग आपले तर फार वाया गेलेले नाही आहेत अजून, तेही सुधारतील. अशीच एका वाया गेलेल्या मुलाची कथा आपण ऐकत होतो काल. जेव्हा आपल्या कथेची सांगता झाली तेव्हा ऋत्वाक नावाचे जे मुनी आहेत त्या मुनींना झालेला जो मुलगा आहे या मुलाची कथा आपण श्रवण करतो. ऋत्वाक मुनी धर्मनिष्ठ आहेत, शास्त्रनिष्ठ आहेत, शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व क्रियाकर्म करणारे. आणि तरी सुद्धा एवढ्या नियमांचं पालन करून त्यांच्या वंशात जन्माला आलेलं जे मूल आहे ते मूल वाम मार्गाला गेलं. फक्त तेच वाम मार्गाला गेलं नाही, वडिलांची सुख संपत्ती समाधान सगळंच घेऊन चाललं हळूहळू. जसा जसा वाढतोय तसा ऋत्वाक मुनींच्या जीवनात संकटही वाढतायत. आणि ऋत्वाक मुनींच्या मनामध्ये शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतात. अनेक असणारे लहरी तरंग उठतायत. देवा, मी कधीच कुणाचं वाईट करण्याचा विचारही केला नाही आणि माझ्या जीवनात हे काय येत असेल बरं. आपसात चर्चा करायचे दोघही, पण नशिबाला दोष देत दिवस कंठित होते. एक दिवस झालं असं, त्यानं एक ऋषीपत्नीच पळवून नेली आणि आता मात्र पाणी डोक्याच्या वर जात आहे असं पाहिल्यानंतर ऋत्वाक मुनी म्हणतात, हे सहज घडत नाही. काहीतरी एकतर मागच्या जन्मीचं पाप असेल माझं, काहीतरी दोष असेल.
म्हणून मुनींनी एका ऋषींची भेट घेतली आणि त्यांना विचारलं, महाराज अहो आजपर्यंत कुणाचंच वाईट केलं नाही, शास्त्राला न्यायाला नीतीला धरून प्रपंचही करतोय, परमार्थही करतोय, माझं जे कर्तव्य आहे ब्राह्मणाचं तेही मी चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय, मग हा असा प्रसंग माझ्या जीवनात का आलेला असावा? काल मी तुम्हाला सांगत होते, बाप डोंगरासारखा धैर्यवान असतो, पण जर त्याच्या कानावर वार्ता पडली माझा मुलगा वाम मार्गाला गेला, तो बाप थकतोही आणि खचतो सुद्धा. आणि अशा असणाऱ्या थकलेल्या बापाला आधार देण्याकरिता फक्त आणि फक्त त्याच्या एकमेव असणारा आपण म्हणतो डोळ्याचं साधन असतं, ते म्हणजे त्याची संतती असते. आणि ती संतती जर वाया गेली असं पाहिलं तर त्या बापाचं मात्र आपल्या भाषेत सांगायला गेलं तर कंबरच बसतं महाराज. तो समाजात उठतो, दिसतो, फिरतो, काम करतोय, पण मनाने पार खचून गेलेला असतो. सगळ्या आशा अपेक्षा त्यानं सोडून दिलेल्या असतात आणि त्याच्या मनात रात्रंदिवस एकच काळजी असते. त्या मुलाकडे पाहत असताना जरी तो समोरच्याला भासवतोय, मी चांगलं त्याला बोलतही नाही, मी त्याच्याकडे चांगला पाहतही नाही, पण ऐका, डोळे उघडे ठेवून सुद्धा फक्त त्या मुलाचंच ध्यान तो करत असतो. आपल्याला दिसायला काम करतोय, पण त्याच्या चित्तात मात्र फक्त त्या मुलाचं असणारं चित्र असतं. असं कसं झालं असेल, हा असा कसा झाला असेल, काही चुकलं असेल का, त्याचं चुकलंय की माझं चुकलंय, हा विचार त्याच्या मनात असतो. आणि यानं कधी त्याच्या मुखातून मला चांगले बोल ऐकायला मिळतील ह्याकडे त्याचं लक्ष असतं. तो जेवण करत असतो, खात असतो, आपल्याला दिसत असतं जेवतोय म्हणून, पण आपल्याकडे एक म्हण आहे, भाकर खाते त्याला आणि तो खातो भाकरीला, असा प्रसंग असतो महाराज. आपण बोलून दाखवतो, आपण रडून मोकळे होतो, पण त्याला रडताही येत नाही आणि म्हणून समोरच्याला त्याचं महत्व कळत नाही. हा कधीच आपल्यावर प्रेम करत नाही म्हणतं, हा कधीच आपल्याला चांगलं म्हटलं नाही याने. जेव्हा आपण चांगलं वागत होतो तेव्हा यानं आपल्याला चांगलं म्हटलं नाही. पण बाप असा समोरून चांगला म्हणत नसतो, पण तुम्ही जर चांगलं केलं तर त्याचं अंतकरण त्याचं काळी सुपा एवढं होत असतं. त्याला असं वाटतं मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, माझ्यासारखा श्रीमंत मीच आहे. म्हणून त्यानं मुखातून बोलण्याची वाट बघू नका, कारण त्याला व्यक्त होता येत नाही महाराज. तो असं स्पष्टपणे तुम्हाला सांगणार नाही मी तुझ्यावर किती प्रेम करतो. त्याला समजून घेण्याची गरज असते बापाला, कारण बाप नावाचं पुस्तक फार अवघड आहे महाराज, उमगण्यासाठी फार अवघड आहे. आई सहज समजते, आपल्याला सहज कळते, कवींनाही कळाली, सुभाषितकारांनाही कळाली, सगळीकडे तिचं वर्णन केलं गेलंय, सहज सोपी असते कळायला म्हणून. पण बाप नावाचं पुस्तक फार अवघड आहे, ते कळत नाही. कधी कळते सांगू? घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धार, घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धार, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया
असणारा जो ऊन वारा आहे तो लागत असतो महाराज. किती मोठ्या पदावर गेलात तुम्ही तरी सुद्धा बापाच्या अंतःकरणात तुमची जी जागा आहे ती तशीच्या तशी राहते. असं म्हणतात आईला तिचं लेकरू कधीच मोठं नसतं, तो कितीही मोठ्या पदावर गेला सुद्धा. बापाचंही तसं असतं महाराज. तुम्हाला मोठ्या पदावर बसलेलं पाहिल्यानंतर त्याचंही काळीच मोठं होत असतं. त्याच्याकरिता तुम्ही तेवढेच असतात जेवढं असताना तो तुमच्यावर प्रेम करायला लागला होता. किती जरी लावलं आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात, वाच त्याच्या डोळ्यातली कधी कासावीशी, तुझ्या पायी रावण आहे त्याची खुशी, आहे त्याची खुशी. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धावड, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धावड, लई अवघड आहे गड्या. उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड आहे गड्यानो. उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर. आणि ही व्यक्ती कधी कळते माहिती आपल्याला, जेव्हा ती आपल्यातून निघून जाते तेव्हा. जोपर्यंत तो आहे, जोपर्यंत तो सूचना देतोय, तोपर्यंत त्याच्या सूचना कष्टप्रद वाटायला लागतात. घरात आलं की नुसती बडबड करत राहतो म्हातारा, असं म्हणतो आपण. एक काही करायला जावं तर 10 प्रश्न विचारतो म्हणतात. पण ऐका, का विचारत असतील याचा विचार आपण कधीच करत नाही, म्हणून त्याच्या प्रश्नांची सरबत्ती आपल्याला वाटत असते. पण आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त खाल्लेले असतात आणि त्याला सगळी माणसं ओळखण्याची पारख असते. कोण कसं आहे ह्याचा सगळ्यांचा अनुभव घेऊन तो बसलाय तिथं आता. म्हणून कुणी तुमच्याशी गोड गोड बोलत असेल तर त्याला ती व्यक्ती माहिती हा काय लायकीचा आहे, म्हणून तुम्हाला अडवतो. आणि आपल्याला असं वाटतं हा कुणालाच चांगलं म्हणत नाही, पण त्या अनुभवातून तो गेल्यामुळे आपल्याला शिकवत असतो, आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो की हा माणूस तुझ्यासाठी योग्य नाहीये, तो स्वार्थी आहे. पण आपण त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याला वेड्यात काढतो, ह्याला कुणीच चांगलं दिसत नाही म्हणतो. पण ऐका, निस्वार्थीपणे तुमच्या पाठीवर पडणारा हात कुणाचा असेल या जगामध्ये तर तो फक्त आणि फक्त तुमच्या बापाचाच असतो. स्वार्थानं अनेक माणसं तुमच्या जवळ येत असतील महाराज, पण निस्वार्थीपणे फक्त बापच तुमच्यावर प्रेम करत असतो. कुठली अपेक्षा करत नाही तुम्ही पगार कमवावा, तो पैसा त्याच्याकडे यावा आणि तुमच्या पैशावर त्याने राज करावं असं त्याच्या मनात अजिबात नसतं. फक्त तुमचं आयुष्य चांगलं जावं, तुमचं जीवन सुखात जावं एवढाच विचार तो करत असतो. माझे लेकरं चया चौकात बसण्या उठण्याच्या लायकीचे व्हावेत, हाच विचार त्याच्या मनात असतो. 2 लोकात बसला की याला मानसन्मान मिळावा, कुणी याच्यावर हसू नये, एवढंच त्याच्या मनात असतं. आई घरात असते म्हणून बाहेरच्या लोकांची प्रश्न तिच्यापर्यंत पोहोचत नाही. तर बाहेर निघाल्यावर प्रश्न विचारणारे फक्त यालाच आहेत माणसं. मुलाचं लग्न करत नाही का, जमत नाही का, बघत नाही आहेत का, अजून एवढी वय झाली त्याची. आणि ज्याचं होत नसेल त्या मुलाच्या बापाला मुद्दाम लोक विचारतात तुमचा मुलगा किती वर्षाचा झाला म्हणून. हा समाज कसा आहे, ह्या समाजाचा अनुभव तो बाप घेऊन बसलेला असतो, म्हणून आपल्याला रोखत असतो, म्हणून बोलत असतो, म्हणून सावध करत असतो. म्हणून त्याच्या प्रश्नाचा त्रास वाटू नये आपल्याला. कारण या जगातलं सगळ्यात मोठं अनुभवाचं पुस्तक कुठलं असेल तर तो आपला बाप आहे. आणि ते फुकट द्यायला बसलाय आपल्याला, पण त्याची कदर नसल्यामुळे आपल्याला ते कंटाळवाणं वाटतं. पण जेव्हा हे बाप नावाचं छत्र आयुष्यातून निघून जातं ना, आणि मग जेव्हा उन्हाचे चटके बसायला लागतात तेव्हा माणसाला आठवण येते. कधी जेव्हा ही माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात ना, तेव्हा त्यांचं महत्त्व कळतं. सोडून या गेले बाबा बाबा बाबा, सोडून या गेले बाबा आम्हाले कराला, सोडून
मनावर पडलं तर टाळ्या वाजवा जा बरं. कला ही जेव्हा अंतकरणापासून निघते ना महाराज, तेव्हा समोरच्याच्या डोळ्यात पाणी येतं. अंतकरणापासून केलं तर भगवंतही त्या कलेसाठी आसुसलेला असतो. आणि म्हणून सिंधुताई सपकाळ म्हणायच्या, या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं होण्यासाठी मरावं लागतं बाळांनो. आपल्या जवळची असणारी माणसं कळत नाही आपल्याला. जेव्हा या जगातून आपल्यापासून लांब निघून जातात तेव्हा त्यांचं महत्त्व कळायला सुरुवात होते. जेव्हा आपल्या हातात आता काहीच नसतं त्यांच्या आठवणीच्या शिवाय. लेकीच्या साठी तर बाप म्हणजे तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा असणारा दुवा असतो महाराज. लेकीचं आणि बापाचं नातं अतिशय दृढ असणारं नातं आहे. या जगातलं सगळ्यात पवित्र नातं असेल कुठलं तर ते बापाचं आणि लेकीचं असतं. आणि ते तिच्या जन्माच्या अगोदरपासून असतं. त्याला असं वाटतं की मला लेकच व्हावी. त्याच्या जीवाची ती आई बहीण असते असं म्हणतात. लेक झाल्याचा सगळ्यात जास्त आनंद त्या बापाला असतो. आणि तिला वाढवत असताना तो कितीही गरिबीच्या परिस्थितीतला असला तरी राजकुमारी म्हणूनच वाढवत असतो. त्याची कुवत नसली, त्याच्याकडे पैसा नसला तरी सुद्धा तो फार मोठी स्वप्न पाहतो त्या लेकीच्यासाठी. आणि म्हणून प्रत्येक लेकीला हात जोडून विनंती असेल, तुमच्या सुरुवातीपासून तुम्ही जेव्हा जन्माला आलात ना तेव्हापासून तो तुमच्या लग्नाची स्वप्न पाहत असतो. जे सुख मी देऊ शकलो नाही ते सुख माझ्या लेकीला मिळावं ह्या प्रयत्नात तो त्याचा प्रत्येक दिवस घालवत असतो. लेक झाली की जे बचत करायला शिकतो. जो मुलगा ह्याच्या अगोदर पैशांची उधळपट्टी करत होता, लेक झाल्यावर तो बचत करतो. कुणासाठी? लेकीसाठी करतो. त्याचं काळीज, त्याचा पंचप्राण सगळं त्याची लेक असते. तिला थोडंसं काही झालं की याचे श्वास थांबतात, एवढा जीव असतो बापाचा त्या लेकीमध्ये. म्हणून प्रत्येक लेकीनं ह्या गोष्टीची तरी जाणीव असावी तिच्या मनामध्ये. आपल्या बापाचं आपण सर्वस्व आहोत एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची, मग पुढचं पाऊल उचलायचं महाराज. त्याला कन्यादानाचं असणारं जे पुण्य आहे ते त्याच्या पदरात पडू द्या. त्यानं तुमच्यावर जेवढं प्रेम केलंय ना त्या प्रेमाचा मोबदला म्हणून द्या पाहिजे तर, पण तुमच्या कन्यादानाचं पुण्य त्याला लाभू द्या. त्यानं सगळं त्याचं आयुष्य सोडलंय त्याकरिता, त्याच्या हौसी मौजी सोडले तुमच्याकरिता. इथं माझी हौस बघायला गेलो तर लेकीसाठी पैसे साठणार नाही एवढ्या बारकाईनं विचार करत असतो तो तुमच्यासाठी. आणि म्हणून प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षण जो बाप आपल्याकरता जगतो त्या क्षणी फक्त त्या बापाचा विचार करायचा, बाकी कुणाचा नाही केला तरी चालेल. आज माझा बाप माझ्या समोर राहिला असता तर त्यानं मला हे करू दिलं असतं का, एवढा विचार तेव्हा करायचा. कारण या जगातली सगळी सुखे तुमच्या चरणावर जो टाकतो तो फक्त तुमचा बापच असतो. हे देईन ते देईन म्हणणारी फार भेटतील तुम्हाला या जगामध्ये, पण जीव ओवाळून टाकण्याची ताकद ज्याच्यात आहे तो फक्त तुमचा बाप आहे. आणि तो तसं करू शकतो तुमच्यासाठी. स्वतःला गहाण जरी ठेवता आलं असतं तरी तो राहिला असता तुमच्या सुखासाठी. दुसऱ्यानं जर बोली केली असती, तू आयुष्यभर माझ्या घरी पाणी भर, तुझ्या लेकीला सुखात ठेवतो, तो सगळं सोडीन आणि त्याच्या घरी पाणी भरेल महाराज. पण लेकीच्या सुखासाठी तो सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतो. ती लेक जशी जशी मोठी होत जाते तसं त्याचं काळीच धडधडायला लागतं. तो एकच विचार करतो, माझी लेक आता 2च वर्ष माझ्याजवळ राहणार आहे, घरात राहणार आहे. आपल्या मुलाला सांगतो, तिचं नाव घेत जाऊ नकोस, तिला मारत जाऊ नकोस. किती दिवस राहणार आहे ती? मुलानं एखादी गोष्ट मागितली कदाचित तो 8 दिवसांना आणून देईल. पत्नीनं मागितली तर वर्षभर तिच्याकडे दुर्लक्ष करेल. आईनं मागितली तर कदाचित 2-4 दिवसांनी आणून देईल महाराज. पण जर लेकीनं मागितली तर तो काहीही करेल आणि संध्याकाळपर्यंत ती वस्तू तिच्या हातात पडायलाच पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. म्हणून अशा जीवपाळ प्रेम करणारा जो बाप आहे तो तुम्हाला देवापेक्षा कमी नाहीये. देव लगेच तुमची विश पूर्ण नाही करणार. ऐका, तुम्ही मागितलेली गोष्ट तो तुम्हाला सकाळी मागितल्यावर संध्याकाळी कदाचित देणार नाही. म्हणून त्याला प्रत्येक ठिकाणी उभं राहता येत नाही, म्हणून त्यानं बाप तयार केला लेकीसाठी. आणि त्या लेकीच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठीच तो तत्पर असतो. त्याच्यापेक्षा चांगलं देण्याकरिता, तिच्या अपेक्षांपेक्षा तिला चांगलं तिच्या हातात ठेवण्याकरिता तत्पर असतो. जरी ती सासरी गेलेली असली महाराज, मोठी झालेली असली, सासरी गेलेली असली तरी सुद्धा त्या लेकीचंच कौतुक असतं बापाला. तिनं काय केलंय, कसा संसार उभा केलाय,
फार मोठं मन करून लोकांमध्ये चर्चा करत असतो त्या गोष्टीची. तिच्या लहानपणी सुद्धा तिचीच गुणगान करत असतो तो. कुणी पाहुणे आले घरामध्ये तर त्या लेकीचं कौतुक करत असताना थकत नाही, एवढा जीव असतो त्या बापाचा. जो माणूस आईला ऐकत नाही, जो माणूस पत्नीचं ऐकत नाही, तो माणूस त्या लहानशा 2 वर्षाची जरी असली ना, तिचं ऐकून मागं फिरतो. तुमच्या घरात असेल तर कदाचित तुम्हाला अनुभव असेल या गोष्टीचा. जेव्हा तो तरुण असतो, विवाह झालेला नसेल तर आई त्याला समजावते, अरे तुझे मित्र कसे राहतात, तू कसा राहतो, चांगलं राहायला शिक, चांगले कपडे घालायला शिक. तो म्हणतो असू दे, मी असाच आहे, तुला काय कळतं त्याच्यातलं, म्हणून घरातल्या बाहेर निघून जातो. पत्नी घरात आल्यानंतर पत्नी म्हणते, अहो तुमचे मित्र कसे राहतात, थोडे चांगले राहत जा. तो तिलाही विनोदानं म्हणतो, आता मला कुठे दुसरं लग्न करायचंय, आता कोण पाहतंय मला. तिचं ऐकणार नाही. पण लेक जरी बोलकी झालेली असली, 2-2.5 वर्षाची जरी असली, तिनं म्हटलं ना, तुमचं ते चांगलं दिसत नाही बाबा, कसा शर्ट घातलाय, कसा पॅन्ट घातलाय पप्पा, तुम्ही ते काढा, बरोबर नाही वाटत. तो लगेच मागे फिरतो, कपडे बदलतो, नाही तर त्या लेकीच्या समोर ते कपडे घेऊन जातो. सांग बरं ह्याच्यातला कोणता घालू. तो आईचं ऐकणार नाही, पत्नीचं ऐकणार नाही, पण लेकीचं ऐकल्यावर मात्र मागं फिरतो. एवढा विश्वास असतो त्याचा तिच्यावर. लहानशी जरी असली तरी सर्वस्वी विश्वास आहे. घरातली काही वस्तू घ्यायची असली तरी तो तिला गाडीवर बसवतो आणि घेऊन जातो. तुझ्या मनाला आवडेल तसं आण म्हणून. आणि अशा या बापाला फक्त समजून घेण्याची गरज आहे महाराज. म्हणून जेव्हा आपली लेकरं वाम मार्गाला जातात, जेव्हा ती वाईट वागायला लागतात ना, हे सगळं जे घडलेलं असतं जीवनामध्ये, या सगळ्या गोष्टीचा सगळ्यात जास्त पश्चाताप त्याला होतो. आणि तेव्हाही तो बोलून दाखवत नाही. पाहिजे तो शेवटचा निर्णय घेईल, पण तो कुणालाच म्हणणार नाही माझी लेक वाईट होती म्हणून, माझा मुलगा वाईट होता म्हणून. तो सांगतो त्याला संगत चांगली लागली नाही, तो सांगतो तिला संगत चांगली भेटली नाही, माझी मुलगी तशी नव्हती, माझा मुलगा तसा नाहीच आहे, तरी तो असं म्हणत असतो, तरी तो वाईट म्हणणार नाही. आणि असं उदार अंतकरणाचं दातृत्व कोणतं असेल, अजून सांगते, देवापेक्षाही लवकर पावणारा कोण असेल तर तो आपला बापच आहे महाराज. देवाची भक्ती केल्यानंतर तो आपल्याला उशिरा देईल कदाचित त्याचं फळ, पण लगेच पावणारा देव आहे, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा म्हणजे तो आपला बाप आहे. म्हणून त्या बापाचं अंतकरण दुखवेल असं वागू नका. एक वेळ भक्ती नाही केली तर चालेल, परमार्थ नाही केला तर चालेल, मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण बापाचं अंतकरण कधीच दुखवू नका. ज्याला बापाचं मन राखता आलं त्याच्यावर सगळे 33 कोटी देव प्रसन्न आहेत असं म्हणा. आणि अशा असणाऱ्या बापाचं अंतकरण दुखवलं गेलंय. आज तो विचार करतोय, नेमकं काय घडलं असेल माझ्या जीवनात, असं कुठलं पाप असेल माझं. म्हणून मुनींकडे जातो आणि त्या मुनींना प्रार्थना करतो. म्हणजे असं म्हणतात म्हणे, समजा वाईट मुलगा जन्माला आला तर पितर सुद्धा नरकात जातात म्हणे. माझ्या बाबतीत नेमकी अशी काय चूक झाली असेल, मला तरी आठवत नाही की मी काही चूक केली असेल. आणि मग मुनींनी त्या मुलाची कुंडली पाहिली आणि कुंडली पाहिल्यावर लक्षात आलं की तो रेवती नक्षत्रावर जन्माला आलाय म्हणून. गंडांतर असणारा योग आहे रेवती नक्षत्राचा, आणि त्या नक्षत्रावर त्याचा जन्म झाला. आणि म्हणून हे सगळं घडतंय म्हणे. दोष ना तुमचा आहे ना त्याचा आहे ना तुमच्या पितरांचा आहे, दोष नक्षत्राचा आहे. त्या नक्षत्रावर जन्माला आल्यामुळं हा सगळा बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालाय. आणि जेव्हा त्या बापानं म्हणजे ऋत्वाक मुनींनी ऐकलं की त्या नक्षत्राच्यामुळं माझा मुलगा वाम मार्गाला गेलाय, किंवा त्याच्यामुळं हे सगळी उलथापालथ माझ्या आयुष्यामध्ये झालेली आहे, त्यानं त्या रेवती नक्षत्राला त्या क्षणी हातात पाणी घेतलं, अभिमंत्रित केलं आणि श्राप देऊन टाकला. रेवती नक्षत्र आज जेवढा त्याच्या प्रकाशाचा विस्तार आहे, पूर्ण असणारा ते नक्षत्र आता आपली जागा सोडेल आणि मृत्यू लोकामध्ये येऊन पडेल असा शाप देता लगेच त्या क्षणी ते नक्षत्र आपल्या जागेवरून निखळलं आणि रैवत नावाच्या पर्वतावर येऊन पडलं. आणि आता मात्र मुनी विचारतायत, यावर काय उपाय असेल मुनिश्रेष्ठ, तुम्ही उपाय सांगा. आणि मुनिश्रेष्ठांनी उपाय सांगितला. आपला मुलगा पुन्हा सुस्थितीत यावा असं वाटत असेल तुला तर देवी भागवताचं पारायण तुला करावं लागेल. त्याला बसवून हे पारायण त्याला अंतकरणपूर्वक श्रवण करावं लागेल.
आणि जेव्हा त्याच्या कानावर देवी भगवताचा महिमा पडेल त्यावेळेला मात्र तुमच्या त्याच्या कुंडलीत असणारे जे काही दोष असतील हे सगळे दोष निघून जातील. आणि मग मात्र ऋत्वाक मुनी घरी जातात, देवी भगवतीचं असणारं पारायण करतात आणि पूर्णाहुतीच्या दिवशी देवी भगवतीचं आवाहन केलं आणि त्या आवाहनामध्ये देवी भगवतीला प्रार्थना केली, देवी माते कुणाकडून काही चूक झालेली असेल या सगळ्या गोष्टींना तुम्ही क्षमा करावी असं मला वाटतंय आणि माझा वाम मार्गाला गेलेला जो मुलगा आहे तो मुलगा पुन्हा संस्कारशील असं जीवन त्यानं जगावं अशी प्रार्थना देवी माता करते. देवी माता प्रसन्न झाली आणि ऋत्वाक मुनींच्या त्या मुलाच्या कुंडलीत असणारे जे काही दोष असतील त्या दोषांचं निवारण झालं. ऋत्वाक मुनी आणि त्यांच्या पत्नीला आनंद झाला. सगळ्यांनी मिळून देवीचा उत्सव केला आनंदाने. एवढे दुःखद प्रसंग गेले माग आणि आज मात्र माझा मुलगा पुन्हा सुस्थितीमध्ये आला असं ऋत्वाक मुनींनी पाहिलं आणि आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या घरी जो आनंदोत्सव झाला, देवी भगवतीचं जे जागरण झालं ते आपण थोड्या अनुषंगाने इथं करणार आहोत. शेवटपर्यंत पावली खेळायची, देवी भगवतीचा जागर करायचा.
श्रीमद देवी भागवताच्या श्रवणाने ऋत्वाक मुनीचा जो पुत्र आहे त्या पुत्राला पुन्हा एकदा सुसंगती ज्याला म्हणतो, एका अर्थानं श्रीमद देवी भागवताच्या असणारे ज्या ज्या काही कथा असते त्यांच्या संगतीने, त्या श्रवणाच्या संगतीने तो मुलगा पुन्हा सुस्थितीमध्ये आला. ऋत्वाक मुनींची इच्छा पूर्ण झाली. कारण असं म्हणतात, एक वेळ खराब असलेलं अन्न जर खाल्लं तर शरीर स्वास्थ्य बिघडतं. त्याच पद्धतीनं जर मुलगा अशा पद्धतीचा जन्माला आला तर पितर नाराज होतात महाराज. पत्नी वाईट भेटली तर म्हणे जन्मच वाया जातो असं म्हणतात. आणि म्हणून जर मुलगा असा नास्तिक असेल तर त्याच्या वंशाला दोष लागतो, पितर मुक्त होत नाही असं म्हणतात. आणि या सगळ्या दोषातून मुक्त झाली ऋत्वाक मुनी श्रीमद देवी भगवताच्या पठनाने आणि श्रवणाने. काय देत नाही पहिल्या दिवसापासून आपण श्रवण करतोय. पहिल्या दिवशी भगवंतावरचा कलंक गेला, देवाला जो चोरीचा कलंक लागलेला होता तो आळ गेला. वसुदेव देवकीला आपला पुत्र प्राप्त झाला. एक प्रसंग काल आपण ऐकला, श्राद्धदेव आणि श्रद्धा देवीचा. प्रसंगही अतिशय सुंदर आहे. पुत्र तर झालाच, पण मनोवांछित फळ त्यांना मिळालं. आणि आज वाईट मार्गाला गेलेला जो मुलगा आहे तो मुलगा पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आला. आणि पुढची जी काही सगळं शेड्यूलच बिघडणार होतं आपल्या परंपरेचं, वंशाचं, ते मात्र पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये आलं. म्हणून काय देत नाही देवी माता. पुत्राच्या कामनेनं तुम्ही श्रीमद देवी भागवत श्रवण करत असाल तर तुम्हाला पुत्र मिळतो. वाम मार्गाला गेलेला असेल तर तो सुस्थितीमध्ये येतो. पण ते श्रवण जसं सांगितलंय त्या पद्धतीनं करणं फार महत्त्वाचं आहे. अंतःकरणपूर्वक श्रवण व्हावं, एका आसनावर बसून श्रवण व्हावं. श्रवणाची विधी पुढे ऋषींनी विचारल्यानंतर सुतजींनी सांगितली. ज्याच्याकडून उपवास होत असेल त्यानं उपवास करून ते श्रवण करावं. नसेल पूर्ण वेळ उपवास तर एक वेळ जेवावं आणि एक वेळ उपवास करावा. तसंही शक्य नसेल तर मग आपण फराळ करू शकतो. आता फलाहाराचा फराळ झालाय हे काही वेगळं सांगायला नाही पाहिजे. फलाहार म्हणजेच एखादं फळ घेणं, पण तो फलाहार आता ताट भरून फराळाच्या रूपात आपल्या समोर येतोय म्हटल्यावर पोटभर जेवणच होतं. मग कुणाची तक्रार नसावी की आमच्याकडून भुकेलं राहिलं जात नाही. उपवासाला काही उपवासाचा अवतार राहिलेला नाही. पण जसा श्रवण विधी सांगितलाय त्या पद्धतीनं जर आपण ही कथा श्रवण केली, एका आसनावर बसावं, उठबस नसावी, चुळबुळ नसावी. कथेत उठणाऱ्यांकरता स्पेशल नियम आहेत. असा कथेतून उठून जाणारे सांगेल कदाचित उद्या, कारण कथेच्या अर्धा तासानंतरच शुकमुनी सांगितले होते. पण आता कथा संपायची वेळ आली अजून, आणि महाराजांची सगळी पात्र तिकडे तयार झालेली असतील, म्हणून काही कथा धावत्या घेतो. व्यासजी सरस्वती नदीच्या काठावर एक आश्रम आहे व्यासजींचा, आणि बसलेत. व्यासजी सत्यवती आणि पराशरांचे असणारे पुत्र आहेत. आता त्यांची कथा मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही भागवतात ती कथा ऐकलेली असेल. आणि आपल्या आश्रमाच्या काठावर ते बसलेत. आणि बसल्या बसल्या समोर एक वृक्ष आहे आश्रमाच्या, त्या वृक्षावर, त्या झाडावर चिमणा आणि चिमणी पाहिली. लहानसं असणारं त्यांचं पिलू आहे, निरागस असणारं. तो चिमणा कुठून तरी फिरून यायचा, एक दाणा चोचीत आणायचा आणि त्या पिलाच्या चोचीमध्ये टाकायचा. ती चिमणी त्या पिलाच्या आजूबाजूला घोंगावते. दोघं मिळून त्या लहानशा असणाऱ्या पिलाला अशा पद्धतीनं प्रेम करताय. व्यासजी टक लावून पाहताय. चिमणा चिमणीचा जो प्रपंच चाललाय टक लावून पाहताय. एवढंसं असणारं ते निरागस पिलूही म्हणे, आणि चिमणा किती उड्या मारतोय त्याच्याकरता. कधी घरट्याच्या बाहेर जातोय, एखादा दाणा घेऊन येतो, त्याच्या शोषीत टाकतोय. एवढं प्रेम. ती चिमणी ते पक्षी असून सुद्धा आपल्या लेकराला इतकी कुरवाळते म्हणे, त्याच्या जवळ जाते, त्याच्या ते मानेनं त्याच्या अंगावर, ते नाजूक कोमल असणार ते त्याचं अंग आहे, अजून पंखही नाही फुटलेत त्याला, आणि अशा असणाऱ्या त्या जीवाला ती त्या चोचीनं, त्या मानेनं त्याला कुरवाळते. पक्ष्यांमध्ये एवढं प्रेम असू शकतं. पक्षी आपल्या पुत्रावर एवढं प्रेम करू शकतात. बरं, काही अपेक्षाही नाहीयेत.
त्यांच्या त्या पिलाकडून आपल्या अपेक्षा असतात, आपला मुलगा मोठा व्हावा, त्यानं आपली सेवा करावी. बरं, त्यांना अशी काही अपेक्षा नाहीये ह्या बाळानं मोठं व्हावं आणि त्यानं आपली सेवा करावी, अशी काही अपेक्षा नाहीये. तरी सुद्धा ती चिमणी म्हणे त्या पिलाला एवढा जीव लावते. आई कुणीही असली महाराज, तरी सुद्धा त्या आईचा त्या लेकरावर जीवच असतो. पशु असू देत, पक्षी असू देत. काल परवाचा प्रसंग आहे बघा, व्हॉट्सअपला आपल्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तुम्ही पाहिला असेल तो फोटो. बर्गी डॅमवर झालेली जी दुर्घटना आहे, त्या तिची नाव बुडून गेली. लहानसं असणारं 3-4 वर्षाचं लेकरू आहे त्या आईचं, आणि त्या आईनं घट्ट कवटाळले त्याला छातीशी. जीव गेला पण त्या लेकराला तिने सोडलं नाही. तिनं जे जॅकेट घातलेलं होतं म्हणे, ते जॅकेट असं असतं ज्याला पोहता येत नाही त्यालाही ते जॅकेट तारतं, म्हणजे ते फुगतं असं, आणि तो माणूस बुडत नाही असं म्हणतात. असा प्रसंग असून सुद्धा त्या आईनं त्या लेकराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःचा जीव दिला. कदाचित किती प्रयत्न केले असेल, पाण्यात बुडत असताना किती हातपाय हलवत असेल माणूस. जेव्हा तो श्वास रोखला जात असेल, नाकातोंडात पाणी जात असेल, हातपाय झटकत असेल माणूस, किती त्रास होत असेल, त्या वेदना त्या आईलाच माहिती आहेत. पण अशा कठीण प्रसंगी सुद्धा तिनं आपल्या लेकराची मिठी सोडलेली नाहीये. शेवटच्या क्षणी तसेच ते बाहेर आले. आयुष्याचा शेवट झाला, पण तिचं ममत्व मात्र अजरामर झालं महाराज. ती गेली या जगाला सोडून, पण ममत्व मात्र अजरामर झालं. तिची ममता जिंकली. काय विनंत्या केल्या असतील देवानं तिनं त्या क्षणी. मला माझा जीव नाही वाचला तरी चालेल, माझं लेकरू वाचायला पाहिजे. कदाचित काय काय त्या विधात्याला तिने नवस केले असतील तेव्हा, ते आता आईलाच माहिती आहे. आई आपल्या लेकराकरता काय करू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण आहे महाराज. स्वतः असं म्हणतात की माणूस जेव्हा आपल्या जीवावर बेतते तेव्हा कुणाचीच पर्वा करत नाही, लेकराला सुद्धा सोडून देते म्हणे. पण ती आई आहे महाराज, तिनं शेवटच्या श्वासापर्यंत आपलं लेकरू आपल्या छातीशी कवटाळून धरले. ती शेवटपर्यंत त्या लेकराला धीर देत असेल, काहीच होणार नाही, मी तुझ्या सोबत आहे, मनानं कदाचित खचून गेली असेल, पण त्या लेकराला धीर यावा याकरिता तिनं शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केलेत महाराज. आणि जी आपल्या पहिल्या श्वासापासून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत लेकरावर प्रेम करते, तिलाच आई असं म्हणतात. मग ती पशुपक्ष्यांची असू द्या, तुमची असू द्या, नाहीतर माझी असू द्या, आई ती आईच असते महाराज. आणि असं ममत्व त्या व्यासजींनी पाहिलं. व्यासजींच्या मनात असा विषय येऊन गेला, पशुपक्ष्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून अपेक्षा नाही, तरी ते एवढं प्रेम करत असतील. माझ्याकडे तर म्हणे मुलंच नाहीये, माझ्या मनात प्रेम निर्माण झालंय, पण मी ते कुणावर करावं. लोक आपल्या प्रॉपर्टीला कोणीतरी वारसदार असावं म्हणून मुलं मागत असतात देवाकडे, पण आपल्याकडे तर म्हणे मुलगाच नाहीये. प्रॉपर्टी तर भरपूर आहे. व्यासजींची प्रॉपर्टी थोडी नाही महाराज. या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस कोण असेल तर व्यासजी. तुम्ही म्हणाल असे किती बंगले होते, किती गाड्या होत्या त्यांच्याकडे. गाड्या आणि बंगल्यानं श्रीमंती मोजली जात नाही. या जगात जेवढं ज्ञान आहे भगवंताविषयीचं, भक्ती परमार्थाविषयीचं, ते सगळं ज्ञान फक्त आणि फक्त व्यासजींचं उच्चिष्ट आहे. व्याच उच्चिष्ट त्रिजगती असं म्हणतात. व्यासांनी वेदांचे 4 भाग केलेत महाराज. एका वेदाचे 4 भागात विभाजन केलं, आणि असं असणारं ते विभाजन आज सगळ्या जगाच्या कामी येतं. 18 पुराणांचे जे मालक आहेत, 18 पुराणांची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. अनेक उपनिषद असतील ते वेगळे आहेत, वेदांचे भाग असतील ते वेगळे आहेत, पण जे जी पुराणं आपण श्रवण करतो ना, हे सगळ्याचा मालकी हक्क व्यासजींच्याकडे. आणि एवढी प्रॉपर्टी ज्यांच्याकडे आहे, एवढ्या प्रॉपर्टीचे जे मालक आहेत असे असणारे व्यास महर्षी मनात विचार करताय, प्रॉपर्टी तर भरपूर आहे आपल्याकडे, पण त्याला वारसदार कोणी नाहीये. जसं हे चिमणा चिमणी प्रेम करतायत आपल्या मुलावर, तसं प्रेम त्यांच्या मनात उचंबळून आलं, आणि मनात विषय आला की आपलाही एक मुलगा असावा म्हणून. पण तो सुसंस्कारित व्हावा, आपली परंपरा चालणारा असावा. याकरिता फक्त मुलगा मागून जमणार नाही, तो आपली परंपरा निभावणारा असावा, असा पाहिजे. मग कुणीतरी श्रेष्ठ असणाऱ्या तशा देवाकडून तो आपल्याला वर मिळवावा लागेल.
म्हणून निघून गेले आणि एका पर्वतावर गेले आणि तिथं गेल्यानंतर तपश्चर्येचा निर्णय घेतला. पण आता तपाला बसवायचंय तोवर मनात विषय आला, पण आपण कोणत्या देवाची उपासना करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या मनासारखा मुलगा मिळेल. विचार करताय तोपर्यंत नारद महर्षींची स्वारी आली आणि नारद महर्षींनी व्यासजींना त्या चिंतातूर अवस्थेत पाहिलं. एवढा श्रीमंत माणूस आहे म्हणे, 18 पुराणांचा रचयिता व्यासजी. कुछ चिंतातुरो भगवान, कशाची चिंता आहे तुमच्या चेहऱ्यावर, असं ग्लानमुख करून का बसलायत तुम्ही. आणि व्यासजींनी सांगितलं, महाराज पुत्र प्राप्ती करता मला तपाला बसायचंय, पण कोणत्या देवाची तपश्चर्या करू. हा येऊ दे साहेब. कोणत्या देवाची तपश्चर्या करू असा विषय त्यांच्या मनात येऊन गेला. आणि नारद महर्षींनी मग एक गोष्ट सांगितली. आज जो प्रश्न तुम्हाला उद्भवलाय ना, तोच प्रश्न अनेक वर्षांपूर्वी माझ्या पिताश्रींच्या मनात आला होता. कुठला म्हणे, श्रीहरींना एकदा शेषशयीवर पहुडलेलं पाहिलं आणि त्या चिंतनात असताना ब्रह्मदेवांना प्रश्न पडला, काय, मी तर सर्व जगाचा असणारा पालन करतो तुम्हाला मानतो, सर्वश्रेष्ठ देवता म्हणजे तुम्हीच आहात माझ्या नजरेमध्ये, माझी निर्मिती तुमच्यापासून झाली आणि असा सगळ्या देवात मोठा असणारा देव कोणाचं चिंतन करत असेल. आणि तो प्रश्न श्रीहरींना विचारला, तुमच्यापेक्षा मोठं कोणही या जगामध्ये. आणि श्रीहरींनी सांगावं, माझ्यापेक्षाही आपल्याला चालवणारी कुणीतरी श्रेष्ठ शक्ती आहे आणि त्या शक्तीची मी उपासना करत असतो म्हणे. आणि हे सांगत असताना ब्रह्मदेवांच्या मनात प्रश्न आला, अशी कोण शक्ती की जिचं तुम्हाला ऐकावं लागतं. तेव्हा श्रीहरी सांगतात, ब्रह्मदेवा, अरे शेषशयीवर निवांत मी पहुडलेला असतो आणि अशी सुखाची झोप सोडून मी कधी माशाच्या जन्मात जातो, कधी कासवाचा अवतार घेतो, कधी वराह होतो. असं कुणाला आवडेल बरं. घर चांगलं वेलसेट आहे आपलं, आणि असं वेलसेट असणाऱ्या घरातून एखाद्याला म्हणायचं शेजारच्याचं घर जरी पडकं असलं त्या घरात भाड्यानं राहायला जाईल का, कुणाला आवडणार आहे. इथं सगळ्या सुखसोयी असताना तुम्ही मला भाड्याच्या घरात राहायला सांगताय, कोण मान्य करणार आहे. असं साधी गोष्ट आहे की नाही. तसं श्रीहरी सांगतात, इथं शेषशयीवर निवांत पहुडतो मी, समजा माझ्यावर कोणती शक्ती नसती, माझ्यावर कुणाचा वचक नसता, तर मी कुणाचं तरी ऐकून असं वेगवेगळ्या अवतारात फिरलो असतो का. मग त्या शक्तीचा असणारा जो काही वचक आहे माझ्यावर, त्या शक्तीचं मला ऐकावं लागतं. जशी जशी कल्प आणि मन्वंतरे बदलत जातात त्या पद्धतीनं मला अवतार घ्यावा लागतो. अहो एकदा तर, बाकीचं जाऊ द्या, एकदा तर म्हणे मला आता तुमच्या समोर एक अवतार घेतला होता. कुठला, हयग्रीव अवतार होता भगवंताचा. त्या हयग्रीव अवताराची कथा आपण उद्या ऐकू. पण असं कोण करतं बरं. म्हणून त्या शक्तीची असणारी उपासना मी करत असतो, जिच्या असणाऱ्या बळानं हे सर्व विश्व चालत असतं. आणि परत व्यासजींच्याकडे नारद महर्षी व्यासजींना सांगत होते ना, परत आले. अशी शक्ती जी तिन्ही देवांना चालवत असते, अशा शक्तीची तुम्ही उपासना करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखा पुत्र मिळेल. आणि व्यासजींनी उपासना केली देवी भगवतीची. देवी भगवती प्रसन्न झाली आणि व्यासजींनी वर मागून घेतला, मला एक माझी परंपरा चालवणारा असा पुत्र द्या. देवी भगवतीनं वर दिला सुद्धा. व्यासजी आपल्या आश्रमामध्ये परत आले. परत आल्यानंतर कर्मधर्म संयोगाने, अरणीच्या संयोगानं व्यासजींना एक सुंदर असा पुत्र प्राप्त झाला आणि व्यासजींनी त्या पुत्राचं नाव श्री शुक असं ठेवलं. बोलिये श्री शुकदेवजी भगवान की, बोलिये श्री अंबे मात की जय. शुकदेवांचा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जन्म झाला, नामकरण झालं, मौंजी बंधनही झालं. आणि मौंजी बंधन झाल्यानंतर आता व्यासजींच्या मनात प्रश्न आहे. प्रत्येकाला जसं वाटतं आपल्या मुलाचा विवाह व्हावा आणि त्यानं आपला प्रपंच सुखरूप चालवावा, आपला वंशवेल वाढवावा, असं व्यासजींच्या मनात आलं. एवढी जी प्रॉपर्टी म्हणे आता तुला सांभाळायचं आहे, आश्रमही तुला सांभाळायचा आहे, म्हणून एक काम करा, आता तुम्ही लग्न करा आणि मला सुखी करा. फार वर्ष तपश्चर्या करून तुमची प्राप्ती करून घेतली म्हणे मी, आणि म्हणून आता माझ्या मनातली इच्छा तुम्हाला पूर्ण करायची. शुकदेवजी सांगतात,
तुम्ही मला माझा गुरु म्हणून उपदेश करा, मी लग्न करणार नाही. कारण विरक्त असा महात्मा आहे. शुकदेवजी म्हटल्यानंतर विरक्त भाव आहे अंतकरणामध्ये. तुम्ही मला गुरु म्हणून उपदेश करा म्हणे, विवाहाचं काही सांगू नका. व्यासजी प्रपंच किती चांगला असतो हे समजावताय शुकमुनींना, आणि शुकमुनी प्रपंच किती वाईट असतो हे शिकवताय. व्यासजी सांगतायत प्रपंचात चांगल्या माणसांची संगती लाभली तर प्रपंच चांगलाच असतो. पण शुकमुनींनी प्रश्न विचारावा, समजा वाईट माणसाची संगत लाभली तर. व्यासजी आहेत, शुकदेव मुनी आहेत, ते मधुकैटभ आहेत. अनेक प्रकारे विषय समजवण्याचा प्रयत्न करताय. व्यासजी सांगतात, अहो आपल्या हातात हे काहीच नसतं, सगळं त्या भगवतीच्या कृपेने सुरू असतं. शेवटी विषय समजावा याकरिता शुकमुनींना पाठवून दिलं राजा जनकांकडे. शुकमुनी राजा जनकांकडे उपदेश घेण्यासाठी जातात. आणि इकडे शौनकादी मुनींनी प्रश्न विचारला. शेषशायी असणारा परमात्मा जेव्हा शेषशयीवर शयन करतोय, अशा वेळेला त्या परमात्म्याच्या कानाच्या मळापासून 2 दैत्य निर्माण झाले, ज्यांना मधुकैटभ असं म्हणतात. या मधुकैटभांनी सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय, मग आपलं निर्माण कुणी केलं नेमकं ह्या चिंतेत आहेत मधुकैटभ. आपण आलोत कुठून ह्या विचारामध्ये. तसं तर हा प्रश्न प्रत्येक जीवाला पडायला पाहिजे. जो जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्याला प्रत्येकाला असं वाटावं की आपली निर्मिती का झाली, आपण कुठून आलोय, हा देह आपल्याला का मिळाला, असं प्रत्येकाला वाटायला पाहिजे. राक्षसांच्या दैत्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो की आपण इथं का आलोय, पण आपल्या मनात येत नाही. आपण कधीच विचार केला नाही देवानं आपल्याला माणसं का घडवलेली असते. दैत्यांना प्रश्न पडतोय असं आपण का घडलो असो, आपलं काय प्रयोजन असेल इथं येण्याचं. तसं प्रत्येक माणसानं विचार करावा काय प्रयोजन असेल नरदेहात येण्याचं. पण नेमका आपण विचार करत नाही, पण हे विचार करताय. आणि असं विचारात असताना एक ध्वनी कानावर आला. त्यांना असं वाटलं, तो ध्वनी त्यांनी लक्षात ठेवला आणि त्याचं उच्चारण करत अनेक हजार वर्ष तपश्चर्या केली. पुन्हा आकाशात विजेसारखं तळपलं आणि यांनी वर मागून घेतला ते विजेकडून. एवढ्या वर्षापासून म्हणे आम्ही तपश्चर्या करतोय, आम्हाला वर द्या अमरत्वाचा, आम्ही अमर व्हावं. आकाशवाणी झाली, अमरत्वाचं वरदान कुणालाच मिळत नसतं. या जगात जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं म्हणून. आणि मग यांनी दुसरा वर मागितला, बरं आम्हाला अमर करू नका, पण आमच्या इच्छेनुसार आम्हाला मृत्यू प्राप्त व्हावा, जेव्हा आमची इच्छा असेल तेव्हा. आणि जेव्हा असं वरदान मागून घेतलं तेव्हा मात्र यांनी त्या सगळ्या एकाणवात असणारा सगळं जिकडे तिकडे पाणीच पाणी अशा ठिकाणी राज्य करायला सुरुवात केली. आणि दिसले पहिले ब्रह्मदेव. ब्रह्मदेवांच्याकडे गेले. पांढरी शुभ्र असणारी दाढी, म्हातारा माणूस पाहिलं की कुणीही जोर करतं. तसं यांनी त्या ब्रह्मदेवावर जोर दाखवायला सुरुवात केली. ते म्हणाले, अरे आमच्याशी युद्ध कर, नाहीतर मग हे कमळासन सोडून जा म्हणे, तुझ्या पात्रतेचं ते नाहीये. आता ब्रह्मदेव तपस्वी असणारे महात्मे, यांच्याशी युद्ध करण्यात मजा नाहीये, म्हणून सरळ श्रीहरींच्याकडे धाव घेतली आणि श्रीहरींना प्रार्थना केली की मला या संकटातून वाचवा. श्रीहरींना माहितीही नाहीये कानातून मधुकैटभ निर्माण झालेत असं. आता ब्रह्मदेवांनी सावध केलं. श्रीहरींच्या याचना करताय तोपर्यंत हे दोघं तिथं गेले आणि ब्रह्मदेवाला सांगतात, आमच्याशी युद्ध कर, पहिले आम्ही तुझा नायनाट करतो, मग ह्या सर्पाच्या गादीवर जो झोपलाय मग त्याच्याकडे आमचा मोर्चा वळवतो. श्रीहरींनी हसत सांगितलं, अरे ब्रह्मदेवांना काय आव्हान करताय, माझ्याशी युद्ध करा, मी तुमची सगळी असणारी खुमखुमी जिरवतो. हे म्हटले, अजून तुझ्याशी आमचा काही संबंध नाहीये, पहिले या पांढऱ्या दाढीवाल्या बाबाकडे आम्हाला बघू द्या आणि मग आम्ही तुमच्याशी युद्ध करू. श्रीहरी उठले, हातात शस्त्र आहे आणि युद्धाला प्रारंभ झाला. मधु आणि कैटभ दोघांचं श्रीहरींशी 5000 वर्षांपर्यंत युद्ध चाललं. पण इच्छा मृत्यू ज्यांनी मागून घेतलेला होता देवी भगवतीकडे,
अशा असणाऱ्यांनी श्रीहरींना थकवलं, पण ते मात्र एक थकत आणि दुसरं युद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर असायचं. तरी म्हणतात मी दमलोय म्हणे थोडा वेळ, कारण ते विचार करताय एवढी वर्ष मला कुणी झुंजवू शकत नाही आणि हे तर मात्र थकतच नाहीत म्हणे, काय करावं. म्हणून त्यांना सांगितलं मी थोडा वेळ विश्रांती घेतो आणि मग परत युद्धाला सुरुवात करूया. आणि पहिलं युद्ध हे नीतीचं युद्ध असायचं. त्यांनी मान्य केलं, ज्याच्या हातात शस्त्र नसतं त्याच्याशी युद्ध करायचं नसतं, स्त्री असेल लहान बालक असेल त्याच्याशी युद्ध करायचं नसतं, शत्रू थकलेला असेल त्याच्याशी युद्ध करायचं नसतं. म्हणून विश्रांतीसाठी काही वेळ दिला आणि श्रीहरींनी चिंतन केलं आणि त्या चिंतनामध्ये त्यांना समजलं की देवी भगवतीचा आशीर्वाद आणि वरदान यांच्या पाठीशी आहे, म्हणून हे थकत नाहीत. आणि मग मात्र श्रीहरींनी देवी भगवतीचं आवाहन केलं, आता जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय म्हणे. या दैत्यांचा नाश तर मला करायचाच आहे, पण तुमची शक्ती माझ्या पाठीशी असली तर मग मात्र ह्यांचा नाश होऊ शकतो. देवी भगवतीनं सांगितलं काही काळजी करू नका, मी त्यांना मोहित करते, पण तुम्ही मात्र त्या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा. काय वरदान दिलं हेही सांगितलं आणि देवी भगवतीने सुंदर असं स्वरूप घेतलं, त्या दैत्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. जेव्हा देवी भगवतीकडे पाहिलं ते मोहित झाले. देवी माता दैत्य मोहित झाले, पाहतच राहिले एकटक, कारण सुंदर असं स्वरूप आहे देवी भगवतीचं. आणि त्याच वेळेला पाठीमागून श्रीहरींनी आवाज दिला, संधी साधली आणि त्या दैत्यांना म्हटले, अरे मधु आणि कैढब, तुम्ही दोघंही फार शूर आहात म्हणे. जे शक्तीनं जिंकता येत नाही ते युक्तीनं जिंकावं लागतं. मग साम दाम दंड भेद अशी पद्धत आहे ना, तसं. आणि मग त्या भगवतीकडे ते पाहत असताना मोहित झालं असं लक्षात आलं आणि श्रीहरींनी ती संधी साधली. म्हणे मधुकैडम, तुम्ही फार शूर आहात, तुमच्यासारखे शूरवीर मी अजून पाहिले नाही. 5000 वर्षापासून तुम्ही मला झुंजत ठेवलं आणि मी तुमच्यावर प्रसन्न झालो. म्हणे मागा माझ्याकडून काय वरदान मागून घ्यायचं. ते म्हणे एवढी त्रिलोक्य सुंदरी असणारी आमच्या समोर सुंदर स्त्री आहे आणि तिच्या समोर हा आमची इन्सल्ट करतोय, काय मागा मागून घ्या म्हणतोय, म्हणजे आमच्यापेक्षा मोठा आहे असं दाखवतोय. आणि त्यांचा अभिमान जागा झाला महाराज. आणि जेव्हा अभिमान जागा होतो ना तेव्हा बुद्धी गहाण पडते माणसाची. तसं झालं मधुकैटभाचं. जगत सुंदरी समोर म्हणे आमचा अपमान करतोय, म्हणलं की मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे की काय असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग उन्मत्तपणे त्यांनी श्रीहरींना सांगितलं, अरे तूही आमच्यापेक्षा काही कमी नाहीयेस, आम्ही दोघं आहोत, पण तू मात्र 5000 वर्षापासून एकटाच आमच्याशी लढतोयस, म्हणून उलट आम्हीच तुझ्यावर प्रसन्न आहेत. तू काय आम्हाला वर देतोस, आम्हीच तुला वर देतो म्हणे. श्रीहरींनी संधी साधली, देवी भगवतीने इशारा दिला, आता या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय. आणि मग मात्र श्रीहरी म्हणतात, ठीक आहे बाबांनो, तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुम्ही मला वर देत असाल तर मग मी तो मागायला तयार आहे. म्हणे मला वर द्या आता. म्हणे मागून घे, मागून घे, आम्ही प्रसन्न आहेत तुझ्यावर, काय मागायचं ते माग, आम्ही द्यायला तयार आहोत. आणि श्रीहरींनी मागणी मागितली, वर मागितला, मला असा वर द्या की तुमच्या दोघांचा मृत्यू माझ्या हातून व्हावा. शुद्धीवरच आले महाराज, सगळी हवा निघून गेली आणि कळालं आता आपला शेवट जवळ आलाय. त्यांनी विचार केला, आता आपण तर शब्द देऊन फसलेलो आहोत, पण आजूबाजूला पाहिलं सगळीकडे पाणीच पाणी होतं तेव्हा. आणि मग मात्र त्यांनी पुन्हा एकदा श्रीहरींच्या समोर सांगितलं, तुम्ही मला आम्हाला दोघांना मारणार आहात हे खरं आहे, पण आम्हाला असं पाण्यावर मारू नका. जिथं पृथ्वी असेल, जिथं जागा कोरडी असेल अशा ठिकाणी मारा, पाण्याच्या ठिकाणी आम्हाला मारायचं नाही. त्यांना असं वाटलं सगळीकडे पाणीच पाणी आहे, अशा पाण्यात कोरडी जागा कुठं सापडणार आहे याला. आणि भगवान श्रीहरी आहेत ते, भगवान विष्णूंनी आपल्या मांड्यांचा विस्तार केला, सर्व दूरपर्यंत आपल्या मांड्या पसरवल्या. जसे ते पसरवत होते तसे या दोघा दैत्यांनी आपले शरीरही पसरवायला सुरुवात केली. पण भगवान श्रीहरींनी मात्र पूर्णतः असणारी ज्या पद्धतीची जमीन आहे आता इथून तिथून दिसते आपल्याला,
अशा पद्धतीने आपल्या मांड्यांचा विस्तार केला आणि मधुकैटभाला सांगितलं, इथं पाणी आहे का बघा, जागा कोरडी की नाही. मधुकैटभांना मान्य करावं लागलं आणि श्रीहरींनी त्या क्षणाला त्या जागेवर त्या दोघं असणारा दैत्यांचा शिरच्छेद केला. मधु आणि कैटभाचा त्या ठिकाणी वध झाला आणि त्यांची जी चरबी आहे म्हणालाच त्या पाण्यामध्ये पसरली. त्या दिवसापासून मेद ज्याला म्हणतात ते त्या पाण्यात पसरलं आजूबाजूला आणि त्या दिवसापासून पृथ्वीचं अजून एक नामकरण झालं, मेदिनी असं नामकरण झालं. म्हणून माती खाणं हे चुकीचं आहे. त्या दिवसापासून माती अभक्ष्य बनली. त्या सारस्वत कल्पात घडलेली जी घटना आहे त्या दिवसापासून माती अभक्ष्य आहे. भगवान गोपालकृष्णांनी खाल्ली ते वेगळ्या कल्पातली असणारी गोष्ट आहे. आता माती कुणी खावी हेही फार महत्वाचं आहे की नाही, विचार करण्यासारखाच विषय. लहान पोरांनी माती खाल्ली लहानपणी तर गंमत वाटते, माती लहान लेकरांनी खाल्ली तर गंमत वाटते, पण शहाण्यांनी खाल्ली तर मार खायचेच दंगडे की नाही. हां, म्हणून लहान लेकरांनी खाल्ली तर चालते, पण शहाण्यांनी माती खाऊ नये. आता बऱ्याच ठिकाणी खातात शहाणे सुद्धा, त्याला काही हे नाही. आता कोणती माती खातात हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे, कारण आपली कथा आज इथं विराम घेते. भगवंतानं मधुकैटभाचा वध केलाय ते सुद्धा देवी भगवतीच्याच असणाऱ्या सामर्थ्यानं केलं. इथं सुद्धा देवी भगवतीचीच मदत घ्यावी लागली आणि मग कुठे मधुकैटभाचा वध झाला. प्रत्येकाच्या अंतकरणात मधुकैटभ वास करतायत. स्तुती नावाचा असू द्या, मधु म्हणजे गोड आणि कैटभ म्हणजे कडू. कुणी स्तुती केली की आपल्याला बरं वाटतं, आपण त्या स्तुतीने फुलतो, त्या स्तुतीनं आपण मोहित होतो आणि समोरच्या माणसापेक्षा आपला हितचिंतक दुसरा कुणीच चांगला असू शकत नाही असा भाव निर्माण करतो. पण स्तुती फार वाईट आहे. एखाद्यानं कडू बोलून जर आपली चूक आपल्याला दाखवत असेल तर तो माणूस आपल्याला औषधासारखा असतो, पण एखादा गोड बोलून जर आपल्याला फसवत असेल तर त्याच्या इतका शत्रू आपला कुणीच नाही असं समजावं. आणि असे असणारे मधुकैटभ दोघेही आपल्या शरीरात वास करताय महाराज. आणि देवी भगवतीच्या सामर्थ्याने, तिच्या नामाच्या सामर्थ्यानं भगवताचं श्रवण करून, देवी भगवताचं श्रवण करून या मधुकैटभावर सुद्धा आपल्याला विजयच मिळवायचा आहे. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार सार भुजगेंद्रहार सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी भवानी सहित नमामि. बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती व वाढू आंबे करू आरती. आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती व वाढू आंबे करू आरती. आल्या गेल्या हाती देवी धाडी निरोप, देवी धाडी निरोप, तुझा प्रदावत माझं दैवत. आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती व वाढू आंबे करू आरती. पिवळा पितांबर त्याला मोत्याचा गोस, हिरा मोत्याचा गोस, आरतीच्या वेळा बाबा तडनेस. आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती व वाढू आंबे करू आरती. दरबारात भक्त तुझी वाट ही पाती, देवी वाट ही पाती. घोड्या भाविकाला देवी पावन होती. आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती, आरती व वाढू आंबे करू आरती. बन नाके मलिक बाई परडी हातात, माड गड्यात जोगवा मागत देवी आली रवडत. आई बाई तुझ्या पाजळल्या ज्योती, तुझ्या पाजळल्या ज्योती,
दरबारी गोड्या भाविकाला गोड्या सेवकाला आई पावन होती आई गांबाबाई तुझ्या बाजूला ज्योती तुझ्या बाजूला ज्योती आरती व वाढू कर्पूर गौरम करुणावतारम सौदारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवभवानी सहितं कलिलुटांगन वंदे चरणं गुणानबाई रूपदुजे हेमे लिंगनानंद पूजन भयवाडी नमने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रवण तमेव सर्व मंगल कायेन वाचा मनसेवा पूजन वा प्रभुवा करोड यज्ञ सदर परमे नारायणामि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण दामोदर वसुदेव श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे हरि ओम शांती 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 हरे नमः हरे